नमस्कार. रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या भागात आपण बघणार आहोत अळूवडी. लिंबूची एक फोड पिळून घेतलेली मी पाण्यात भिजत घालायचे आहेत सगळ्या पेंड्या अळूच्या, आणि त्यामध्ये चमचाभर मीठसुद्धा टाकलं आहे. त्यामुळं पानं अगदी स्वच्छ होतात, निर्जंतुक होतात. त्यासाठी लिंबू आणि मिठाच्या पाण्यात तासाभरासाठी तरी पानं भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर मी निथळून घेतलेले आहेत आणि एका ताटात काढून घेतलेले आहेत. एका बाउलमध्ये 4 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा ज्वारीचं पीठ आहे. याच चमच्यानं 4 चमचे बेसन पीठ होतं. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. रेडीमेड आहे, घरची टाकली तरी चालेल. 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, आणि चवीप्रमाणे मीठ. छोटा 1 चमचाचा आहे हा. थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे, म्हणजे सारण आतलं टेस्टी होतं. आता तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही खरडा टाकू शकता, पण मी कांदा लसूण मसाला टाकला आहे. अशासुद्धा अळूवड्या छान लागतात. टेस्ट करून नक्की सांगा कशा झाल्या. 2.5 चमचे साधारण कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि 1 चमचा गरम मसाला. या पद्धतीनं अळूवड्या एकदा नक्की बनवा. तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीची पेस्ट बनवून घ्यायची आहे. खूप पातळ नको आणि खूप घट्ट तर अजिबात नको. अशा पद्धतीनं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. सोडा किंवा बेकिंग पावडर असं काहीही न टाकता वड्यांना मस्त लेयर्स सुटतात आणि अगदी क्रिस्पी सुंदर वड्या तयार होतात. एकाच दिशेनं पीठ 4 ते 6 मिनिटं असं फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यामुळं पीठ हलकं होतं आणि वड्या खूप छान होतात. त्याचे लेयर्स सुटतात. पानं अशी अंथरून घ्यायची आहेत. उलट बाजूनी घ्यायची आहेत ती, वरच्या बाजूनी उलट दिशा ठेवायची आहे आणि अशा पद्धतीनं ती अंथरून घ्यायची आहेत. आपल्याला हव्या त्या प्रमाणात अशा पद्धतीनं पानं पसरवून ठेवा. खराब भाग काढून टाकला आहे मी आणि त्यामुळं ते पान अर्ध दिसतंय तुम्हाला. यावर आता हे बनवलेली पेस्ट आपल्याला पसरवून घ्यायची आहे. मस्त बनतात अळूवड्या. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. अशा पद्धतीनं पीठ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता याचा एक रोल बनवून घेऊया. व्यवस्थित घट्ट रोल बनवायचा आहे, त्यामुळे लेयर्स चांगले पडतात. एका बाजूला मी पाणी उकळत ठेवले आणि त्यावर चाळण ठेवले. चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. असे रोल बनवत असताना पाणी उकळायला ठेवायचं एका बाजूला आठवणीनं. आता दुसऱ्या प्रकारे हे असेच रोल मी बनवून घेणार आहे उरलेल्या पानांचे. पानं नीट चेक करून आणा. काळ्या देठांचा अळू यासाठी चांगला असतो. बरीच वर्ष आम्ही एकाच दादांकडून ही पानं खरेदी करतो. ते फक्त आणि फक्त अळूची पानंच विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळं ही पानं खात्रीची आहेत. वड्या अजिबात खाजऱ्या लागत नाही. अतिशय टेस्टी आणि सुंदर वड्या तयार होतात. अशी खात्रीची पानं जर तुम्ही अळूची बघून आणली तर वड्या छान लागतात. आता असाच रोल आपण दुसरासुद्धा बनवून घेऊया. उरलेल्या पानांचे सुद्धा रोल मी बनवून घेतलेत आणि चाळणीवर वाफवायला ठेवून द्यायचे. 4 रोल झालेले आहेत. आता ते चाळणीवर वाफवूया. वरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी हे रोल वाफवून घ्यायचे आहेत. झालेली आहेत 15 मिनिटं. गॅस बंद केला आहे. वाफ निघून गेल्यानंतरच चेक करायचं आहे. तसं चेक करण्याची काही गरज नाही. 15 मिनिटात या वड्या व्यवस्थित शिजतात.
बघा शिजलेले आहेत, व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत. आता काढून घेऊया आपण. चाळण थंड करण्यासाठी मी खाली काढून ठेवली आहे. आता हे जे रोल आहेत ते थोडेसे उलट दिशेनं करून घेऊया, म्हणजे यातली वाफ मोकळी होते आणि हे रोल लवकर थंड होतात, वड्या पाडायला सोपं जातं. त्यासाठी आपल्याला हे रोल पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. गरम गरम वड्या अजिबात तळू नका, त्या सुटू शकतात तेलामध्ये. त्यासाठी रोल थंड करून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला काप काढून घ्यायचे आहेत. थंड झालेले आहेत. साधारण अर्धा पाऊण तासांनी आपण काप काढून घेऊया. त्याआधी सुरीला थोडंसं असं दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यायचं, म्हणजे एकसारखे पातळ छान काप तयार होतात. खूप पातळ काप काढू नका. थोडेसे जाडसर अशा पद्धतीनं हे सगळे काप आपल्याला काढून घ्यायचे आहेत. बघा मस्त लेयर्स सुटलेले आहेत. असं सुद्धा तुम्ही सर्व करू शकता ज्यांना ऑइली खाणं नको आहे, कारण ह्या वड्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत. ज्यांना तळलेल्या आवडत नाहीत त्यांना तुम्ही अशाच या सर्व करू शकता. अशासुद्धा छान लागतात. फक्त त्या थोड्याशा परतून दिल्या तरी चालणार आहेत. शॅलो फ्राय केला तरी चालतात, पण मी या डीप फ्राय करणार आहे. शॅलो फ्राय करत असताना हे रोल तुम्ही असेच तव्यावर भाकरी किंवा चपाती भाजून झाल्यानंतर थोड्याशा तेलावर परतले तरी चालतील आणि परतल्यानंतर असे काप काढून घ्या, म्हणजे जास्त तेल लागत नाही. ज्यांना ऑइली खाणं चालत नाही त्यांच्यासाठी हे रोल असेच तुम्ही शॅलो फ्राय केले तरी चालणार आहेत. आता मुलांना डीप फ्राय आवडतात म्हणून मी ते तेलात तळून घेणार आहे. सगळे रोल मी कट करून घेतलेत. एका बाजूला तेल तापत ठेवले. बघा एक वडी मी तळून काढली आहे. सुटलेली नाही आहे, ती छान क्रिस्पी झाली आहे. तेल तापलेलं आहे कडकडीत. आता गॅस मिडियम करायचा आहे आणि सगळ्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. थोड्या थोड्या तळायच्या आहेत. एकदम पटकन सगळ्या वड्या टाकायच्या नाहीत. जर तुम्हाला वड्या क्रिस्पी हव्या असतील तर त्या थोड्या थोड्याच टाकून तळा. आता लगेच पटकन उलटवायचा प्रयत्न करायचा नाही. एक बाजू पूर्णपणे तळू द्यायची आणि त्यानंतरच 1-1.5 मिनिटांनी वड्या उलटवून घ्यायच्या. त्यामुळं त्याचे लेयर्स सुटत नाही, वडी सुटत नाही तेलामध्ये आणि छान व्यवस्थित भाजली जाते. त्याचे लेयर्स मेंटेन राहतात. मस्त होतात या आळूवड्या. आळूवड्या या नाश्त्यासाठी सुद्धा वापरल्या जातात किंवा मग साईड डिश म्हणून सुद्धा खाल्ल्या जातात. डिश सकाळी बनवायची असो, संध्याकाळी किंवा पाहुणे आल्यानंतर बनवायची असो, आळूवडी महाराष्ट्राची लाडकी लोकप्रिय डिश आहे. त्यामुळं ही आळूवडी तुम्ही नक्की बनवा. एक बाजू पूर्णपणे भाजू द्यायची आणि त्यानंतरच उलटवून घ्यायची. तेलात थोडासा फेस झाल्यासारखा दिसेल, पण तो थंड झाल्यानंतरच आळूवडी आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. रेसिपी सफर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. कमेंट करायला विसरू नका. रेसिपी शेअर करत राहा. आमच्या चॅनेलला व्हिजिट द्या आणि सगळ्या रेसिपीज ट्राय करा. सगळ्या रेसिपीज परफेक्ट रेशोमध्ये दिलेल्या आहेत. नक्की ट्राय करा. बघा मस्त लेयर सुटलेले आहेत आणि कुरकुरीत झालेली आहेत वडी. मीडियम गॅसवरच या तळून घ्यायच्या आहेत आणि ज्यावेळी आपल्याला वड्या काढायच्या आहेत त्यावेळी 1 मिनिट गॅस मोठा करायचा आहे. त्यामुळे त्यात तेल राहत नाही आणि वड्या कोरड्या होतात. काढून घेऊया आता. टिश्यू पेपरवरच काढायचे आहेत, त्यामुळं त्या ऑइली लागत नाहीत खाताना, खूप तेलकट लागत नाहीत. पाच 10 मिनिटांसाठी टिश्यू पेपरवर नक्की ठेवा या वड्या,
कोणताही तळणीचा पदार्थ टिश्यू पेपरवरच काढला पाहिजे. आता दुसऱ्यांदा सुद्धा या वड्या अशाच मी थोड्याच प्रमाणात टाकणार आहे, त्यामुळे त्या सगळ्या बाजूंनी कुरकुरीत होतील. लगेच धक्का लावू नका, 1-1.5 मिनिट थांबा आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचे आहेत. जवळून दाखवते बघा. थांबायचं 1-1.5 मिनिट आणि त्यानंतरच उलटवून घ्या. अशाच प्रकारे सगळ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि तेल आता दुसरीकडं काढून घेतलं आहे आणि कढईला लागलेलं थोडंसंच तेल ठेवलेलं आहे मी कढईमध्ये. त्यामध्ये चमचाभर तीळ टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा हिंग. थोडंच हिंग टाकायचं आहे कारण आपल्याला वड्यांमध्ये सुद्धा पिठामध्ये मिक्स केला आहे हिंग, त्यामुळं थोडासा टाकायचा तडक्यापुरता. तीळ चांगले भाजू द्यायचे आणि मग यावर मी वड्या टॉस करून घेणार आहे. पण त्याआधी त्यामध्ये चिमूटभर मोहरी आणि चिमूटभर जिरेसुद्धा टाकून घेऊया. जिरे आणि मोहरीमुळं खमंग लागते फोडणी. अर्थात हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर अशाच वड्या सर्व केल्या तरी चालणार आहे. पण या तडक्यामुळं वड्या अजून सुंदर लागतात आणि मस्त टेस्टी खमंग नाश्ता तयार होतो. संध्याकाळच्या वेळी नक्की एन्जॉय करा अळूवडी. आता या सगळ्या वड्या या तडक्यामध्ये आपल्याला टॉस करून घ्यायच्या आहेत. मस्त झाली अळूवडी. नक्की ट्राय करा ही डिश. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच नवीन सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.